नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, 10वी पासवर तुम्हाला अत्यंत चांगली इथे नोकरी, सरकारी नोकरी पाहण्यासाठी भेटत आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या जागा इथे भरून घेतल्या जात आहेत, तर सर्व विद्यार्थ्यांनी इथे हा फॉर्म भरायचा, ही संधी गमवायची नाही। फक्त 10वी पासवर तुम्हाला सरकारी नोकरीची संधी महाराष्ट्रामध्ये भेटत आहे। तरी जॉब कोणती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, शिपाई या पदासाठी इथे पदभरती करून घेतली जात आहे। यासाठी तुम्हाला पेमेंट किती भेटणार आहे, एज्युकेशन काय लागणार आहे, बाकीच्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा। तर चला व्हिडिओला सुरू करू। तर विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाअंतर्गत तुम्हाला इथे नोंदणी व मुद्रांक विभागात तुम्हाला पदभरती पाहायला भेटत आहे। तर जाहिरातीचा क्रमांक आहे 1/2025 साठी पदभरती निघालेली आहे। तर त्याच्यामध्ये पाहू शकता मित्रांनो, तुम्ही नोंदणी व मुद्रांक विभागात कट म्हणजे क्लास बी तुम्हाला इथे पोस्ट पाहण्यासाठी भेटत आहे। 10वी पासवर तुम्हाला अत्यंत चांगले इथे पोस्ट पाहायला भेटत आहे। शिपाई या पदासाठी तुम्हाला शिपाई हे पद इथे भरून घेतलं जात आहे। तर ही पदभरती असणारे विद्यार्थी मित्र तुम्हाला सरळ सेवेने पदभरती केली जात आहे। विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेमार्फत तुमची शिपाई पदाची पदभरती करण्यात येत आहे। तर याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करावा लागणार आहे। त्याच्यानंतर आहे शैक्षणिक अर्हता कोणत्या प्रकारची तुम्हाला लागणार आहे या पदासाठी। सरळ सेवेने भरावयाच्या शिपाई पदाची शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। उमेदवार हा किमान माध्यमिक शाळा परीक्षा म्हणजे SSC म्हणजे फक्त 10वी पासवर तुम्ही हा इथे फॉर्म भरू शकता मित्रांनो। आता यासाठी तुम्हाला पगार किती भेटणार आहे, तर S1 चं पेमेंट स्केल तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। जवळपास 15,000 पासून ते 47,600 रुपये इतकं पेमेंट स्केल, आणि त्याच्यामध्ये इतर तुम्हाला ॲडिशन भत्ते वगैरे दिले जाणार आहे। म्हणजे जवळपास तुमचा हा पगार विद्यार्थी मित्रांनो दर महिना 20,000 इतकं पेमेंट तुम्हाला दर महिन्याला पाहायला भेटत आहे। तर खूप चांगलं पेमेंट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याच्यानंतर एकूण पदे किती भरून घेतली जात आहेत, तर इथे तुम्ही पाहून घेऊ शकता एकूण 284 पदे भरली जात आहेत। त्याच्यामध्ये अनुसूचित जाती 29 आहेत, जमातीसाठी 13 पदे, विमुक्त जातीसाठी 7 पदे, भटक्या जमातीसाठी काहीच पदे नाहीत, भटक्या जमाती क साठी 11, भटक्या जमातीसाठी 10, विशेष मागास प्रवर्गासाठी 5, इतर मागास प्रवर्गासाठी 62, आर्थिकदृष्ट्या दुर्बलसाठी 28, SC साठी 28 आणि ओपन साठी 91। अशा प्रकारे एकूण 284 पदे मित्रांनो भरली जात आहेत शिपाई पदासाठी। खूप चांगल्या पोस्ट तुम्हाला इथे दिल्या गेलेल्या आहे। त्याच्यानंतर आहे तुम्हाला वयोमर्यादा किती लागणार आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। मागास प्रवर्ग जे आहे ते 18 ते 43 पर्यंत फॉर्म भरेल। दिव्यांग उमेदवार ते 18 ते 45 पर्यंत, प्रकल्पग्रस्त 18 ते 45 पर्यंत, भूकंपग्रस्त 18-45, अंशकालीन 18 ते 45, माजी सैनिकांसाठी सशस्त्र दल केली सेवा प्लस 3 वर्षे तुम्हाला इथे अशा प्रकारचं एज लिमिट पाहायला भेटणार आहे। माजी सैनिक दिव्यांगसाठी 18 ते 45, खेळाडूसाठी 18 ते 43, अनाथसाठी 18 ते 43, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असेल तर 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता। ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्र तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार। तर विद्यार्थी मित्र तुमची निवड प्रक्रिया जी असणार आहे ती तुमची CBT टेस्ट असणार आहे, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। ऑनलाईन परीक्षा तुमची घेतली जाणार आहे। ही परीक्षा जी असणार विद्यार्थी मित्रांनो एकूण 100 गुण असणार आहे, 100 प्रश्न असणार आहे, तुम्हाला 200 गुण दिले जाणार आहे। वेळ असणार आहे 120 मिनिट म्हणजे 2 तासाचं पेपर तुम्हाला इथे असणार आहे। त्याच्यामध्ये एकूण विषय कोणत्या प्रकारचे असणार आहेत, त्याच्यामध्ये इंग्रजी आहे 25 प्रश्न आहे, त्यासाठी 50 गुण असणार आहे। मराठीसाठी 25 प्रश्न आणि 50 गुण, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी अंकगणितचे 25 प्रश्न 50 गुण, अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न आणि त्यासाठी 200 गुण तुम्हाला इथे दिले जाणार आहेत। आणि प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थी मित्र तुम्हाला 5 ऑप्शन इथे असणार आहे। खंडासाठी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही, म्हणजे तुमचा प्रश्न चुकला तर कोणत्याही प्रकारचे मार्क्स तुमचे कट केले जाणार आहेत। अशा प्रकारे तुमची इथे निवड प्रक्रिया असणार आहे। त्याच्यानंतर अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे। तुम्हाला इथे पाहू शकता 10 मे तुमची लास्ट तारीख
होती, तर ही डेट वाढून विद्यार्थी मित्रांनो आता हिची तारीख वाढलेली आहे. 16 मे ही तुम्हाला अर्ज करण्यासाठी तारीख वाढवून दिलेली आहे. 16 मे पर्यंत तुम्ही परत इथे अर्ज करू शकता. त्याच्यानंतर परीक्षेसाठी प्रवेशपत्र आणि तुमचं जे ठिकाण आहे ते तुम्हाला परीक्षेच्या हॉल तिकीटमध्ये मेन्शन केलं जाणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला कुठलीही माहिती दिली जाणार नाही. परीक्षेचे 7 दिवसात तुमचं हॉल तिकीट इथे तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते कसं असणार आहे, www.igrmasstra.gov.in या लिंकवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क किती लागणार आहे, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागास प्रवर्गासाठी 900 रुपये आणि अनाथ उमेदवारांसाठी परत 900 रुपये इतकी फीस तुम्हाला लागणार आहे. ही फीस असणार आहे नॉन रिफंडेबल, म्हणजे तुम्हाला ही फीस परत केली जाणार नाही. त्यानंतर ऑनलाईन फीस भरलेली पावती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरते वेळेसच तुम्हाला इथे अपलोड करावी लागणार आहे. तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणत्या प्रकारचे लागणार आहे, तर सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे अगोदरच पाहून घ्याव्या लागणार आहे. त्याच्यात पहिलं आहे अर्जदाराची माहिती बरोबर असते, स्थळ घोषणापत्र, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, वयाचा पुरावा, त्याच्यामध्ये जन्म तारखेचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा द्यावा लागेल. राखीव प्रवर्गातून निवडून झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा, माजी सैनिक असल्यास पुरावा, खेळणूसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्यास पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्यास पुरावा, महाराष्ट्र राज्याचा आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितले 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार, सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्या पुरावा, मराठी भाषेत ज्ञान असल्यास पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि शेवटी पदवीधर कनिष्ठकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र. अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला मित्रांनो इथे सबमिट करायची आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो फक्त 10वी पासवर तुम्हाला इथे सरकारी नोकरीची संधी मिळत आहे. या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहून घेतली आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओला परत पाहायचा आहे. तरी समजलं असेल तर तुम्हाला कमेंट करायची आहेत. आपण लवकरात लवकर त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. शेवटी नोटिफिकेशन, PDF, ऑफिशियल वेबसाईट्स आणि आपले टेलिग्राम चॅनल, जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनल सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असतात. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचं आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहेत सर्व लिंक्स. त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, तुम्ही कमेंट करा आणि शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलला ऑलवर प्रेस करून ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या रेग्युलर जॉब अपडेटची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.